राम राम मित्रांनो, सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ. मित्रांनो, आज आलेलो होतो आम्ही इथं कृषी प्रदर्शनमध्ये बघायला आपल्या शेतकऱ्याला लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, पूर्ण लागणाऱ्या वस्तू शेतकऱ्याला एक प्रत्येक भेटतात तिथं. आणि पहिला ब्लॉग बनवला मित्रांनो, आता दुसरा ब्लॉग चालू केलाय, कारण पहिला ब्लॉग खूप मोठा होता त्याच्यामुळे आता दुसरा ब्लॉग चालू केलाय. चला दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण अजून काय काय आपलं बघायचं राहिलंय गोष्टी रीती पूर्ण बघू. अशी गेम होते चालून दाखवतात. छोटं ट्रॅक्टर आहे पण किती मोठं मजा घेऊन चालतंय पहिलीमध्ये. चला येतो पुढच्या कॅमेऱ्यावर. येल्बो केवढा आहे बघ, येल्बो बघ ना. तर हे बघा मित्रांनो, आपल्या पाईपलाईनला लागणारा येल्बो किती इंचीचा आहे. जास्त विधवा इथं विधवा माहिती इथं तुम्ही जोडले का इथं. कास्ता कंपनीचे आमच्या गावातलेच आहेत ते दुकानदार. समोर बोलते 350. पायावर पडलं असतं ती मोठं फुटलं असतं या करता. मतलब इतकं कास्ता आहे, कास्ता जाड जरा ते किती जाडी नाही. चला पुढे बघितलं हे बघा इथं गावरान वस्तू जेवढ्या दिसतात पुढं तेवढ्या पूर्ण गावरान आहेत बरं का. पाणी आले आणि काय तुम्हाला मान कापूनच ठेवायला पाहिजे. तुमचं दुखणं आणि हे बरं करण्यासाठी गुडघे दुखतात, मान अवघडले बघा आणि कुणाला लावायचं लावून बघा. एक 5 मिनिटं तेवढं त्रास देतं, मात्र तुमचा सगळा त्रास कमी करतो. वर्षानुवर्ष गोळ्या खातो, औषध करतो, काय काय फिरतो, इथं बीडला नाही त्याला सोलापूर न त्याला कोल्हापूर, पैसा घेऊन गाडी घेऊन स्वतःच बाळायचं काय नाही. आयुर्वेदिक त्या काळामध्ये लोक हेच वापरत होतं. 100 वर्ष जगत होतं. 100 रुपयाचा मोठी घेतला 150 रुपये. 3 वर्ष घरात ठेवा, याला काय होत नाही. 10 वर्षाचं मुलापासून कुणी वापरा, याला चालतं. मीच आणलो मलाच पाहिजे मीच वापरणं असं काय भानगड नाही. घरामध्ये कुणी वापरा. आग कमी झाली की घरात तुकडे कमी झाले की आग कमी होतं. ते तुकडे कमी करायला एक 5-6 मिनिटं सहन करायला नको. हे बघा हे तेलला असं जरा जिरवायचं, काय मोठा विषय आहे का. याला काय शेताकडे जाऊ नको, कामाकडे जाऊ नको, हे विषय नाही. दिवसात 4 वेळा लावू असं काही नाही. गेलं का सगळं तेल काय दिसतंय का सर तेल सगळं गेलेलं लावा. गुडघा, कंबर, मान, पाठ, डोकं इकडे दिले बघा सर. आणि हे औषध गुडघ्यासाठी स्पेशल केलेलं आम्ही. गुडघ्याला आयुर्वेदिक औषध ज्याला लागणार ते घेते. मित्रांनो पण आलेला आहे बरं काही काय ना अलग अलग व्हरायटी घेऊन बघ, खाऊन बघ. पेढा गावरान वस्तू आवळ्यापासून तयार झालेल्या सुपारी. मसालाच्या आवळा कॅन्डी 200 रुपये. आवळ्याचं घ्या 10 रुपये 10 रुपये. शरबत घेऊन चल. तो बघायचं चला आवळा पिऊन घेऊ आता. मसाल्याच्या
हे कोणतं आहे? पायनॅपल. पायनॅपल 10 रुपये ग्लास. दोन द्या बरं आम्हाला. अलीकडचं तर हे बघा मित्रांनो घेतले दाखवतात मागच्या कॅमेऱ्याने. आवळा गुलाब पायनॅपल 10 रुपये ग्लास. बरंच वेळ झाला चांगला पाणी प्यायला पायनॅपल 10 रुपये. अरे बघा मित्रांनो आताच पायनॅपल ज्यूस पिलं पुढं फिरवतात भरपूर फिरायचं राहिले. खूप मोठं कृषी प्रदर्शन आहे. चला घेतो पुढच्या कॅमेऱ्यावर. तर हे बघा इकडे मित्रांनो आपल्याला शेतकऱ्याला लागणारे ठिबक औषध आपल्या शेतीला लागणारे. हे बघा मित्रांनो तूर हँड सेम आलेले तूर. तुम्ही कुठे गेलाय? लेडीजचं सामान लेडीजची गर्दी शॅम्पू खूप लेडीजची गर्दी. औषध फ्रेश दुकान मस्त. काय हो कॅन बक्की. चला मी त्याकडे डबा आहे इथं काय नाही. यांचं वेगळं की शेमटेक काय कशासाठी ते कशासाठी गोचड गोमाशी जनावरांसाठी औषध लागणारे गोचीड गोमाशी प्रत्येक औषध भेटतात तिथे जनावरांचे. बोला काय कोणाचा त्रास घ्यायचा पालमुगी
त्याला फक्त असं गरम करायच्या 10 ते 15 सेकंद करायचं लावायचं चालू पाण्यामध्ये काम करतो. गाळणी काय, डोंबिवली काय, वाटणीसिंधी काय, शेतातली पाईपलाईन आहे, DSC पाईप, UPB पाईप, OPB पाईप, प्रकृती पाईप, सुंदर पाईप, गाडीची इंडिकेटर, फ्रायबर, मार्बल, अल्मुळी, अवलास, मेटल सीट संपूर्ण वस्तूला जोडायला चिटकवायला सुरू त्याला फक्त असं गरम करायचं, डायरेक्ट लावून द्यायचं. मुलाचे खेळणे आहे, शूज आहे, सँडल आहे, टिनाचे पत्रे आहे, लोखंडी पत्रे आहे, सिमेंटचे पत्रे आहे. प्रत्येक वस्तूला जोडता येते, चिटकवता येते. त्याला असं मेल्ट करायचं, डायरेक्ट असं मेल्ट केलं की असं दाबून लावून द्यायचं. त्याला लिकेज पण परमानंट सुटत नाही. घरी आपल्याला असं हँडल लावायचं, हुक लावायचं, कडी लावायची, ड्रिल मारायची गरज नाही. त्याला गरम करायचं, बॅकसाईड लावायचं, भिंतीला चिटकून द्यायचं. नंतर असं वेटकेट करतो. दगड आहे, लोखंड आहे, लाकूड आहे, स्टील आहे, मेटल आहे. संपूर्ण वस्तूला जोडता येते, चिटकवता येते. वस्तू जरी चिटकवली पैसे वसूल होणार प्रोडक्ट आहे. बाजारात मार्केट पण तुम्हाला संपूर्ण पण दोन आहे. संपूर्ण माहिती दिली आहे, कंपनीच्या नंबर दिला आहे. नाही समजलं का? तर हे बघा मित्रांनो, आपल्याला एक तिथं युट्यूबर मित्र भेटलेले आहेत आपल्यावर का, आणि आताच आमची गाठभेट झाली. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सांगा. मराठी ब्लॉग तर मित्रांनो, त्यांच्या चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉग. आपले जेवढे मित्र असतील युट्यूबवर तेवढ्यांनी त्यांना जाऊन सपोर्ट करा. चला घेतो आता इथून पुढे फुटेज घेऊच तर हे बघा मित्रांनो, इथं परत छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत. आपल्याला शेतीमध्ये कामाला येणार आहे. इथे कटाई मशीन, कडबाकू कुट्टी मशीन, तर हे बघा इथं आहे मसाज मशीन. आपल्या शरीराचं मसाज करायचं. डेमो दाखवते बरं का. जमत आहे. तर इकडं मित्रांनो कैच्या ते आपल्याला शेतीमध्ये लागणार फळ तोडायला. यंत्र दिसतंय ते समोर दिसतंय का, काहीतरी पाठीमागे दांडी राहते बरं का. आणि फवारणीसाठी बाकीचे काही फवाराचे नोजल. मी इकडे बघा लेडीजचे दागिने, खूप लेडीजची गर्दी बघा. ज्वेलरी कंबार वगैरे पटकन फुटत नाही ना. गरम झाले की ऑटोमॅटिक बंद होते. पाणी गरम झालं की बंद होणार. मित्रांनो ही गरम पाण्याची बॅग आहे. कंबर ते शेकवण्यासाठी. इथं काय मसाज मशीन आहे का, छोटी अशी मसाज मशीन. अरे बा मित्रांनो, मच्छरसाठी लागणार मच्छर लावतात.
कॉक्रोच पूर्ण पळून जातात. बाबा इकडे त्याला काय वाजून गिजून पळवलं तू एवढं टाइमपास करायचा. ते काय आहे भैया, काय आहे ते? काम करते आता खालीवर खालीवर करा. हे काय आहे जाळी? खराब होत नाही, वांगा बटाटा काही खराब होत नाही. नाही खराब केवढ्याला आहे ते? 100 रुपये. फिरते मला हा फिरेल ना. दूध लस्सी मटका अरे बघा मित्रांनो, इथे दाटजेस पाणी, एकच पाना प्रत्येक माणसाला येणार. जसं पाहिजे तसं ऍडजस्ट होतोय ते. पुन्हा पुढं काय नाही लिहिलं बघा मित्रांनो, 60 रुपयाला एक प्रदर्शन असल्यामुळे 100 रुपयाला 3 वयाची किती ती 100 रुपयाला फक्त 100 रुपयाला परत आजच्या सुंदर येणार 100ला 3 येणार ज्ञानाचं 100ला 3 2 दिवसांनी पुसून जाते. खराब होत नाही, बिघडत नाही, काय नाही. 100 रुपयाला एबीसीडी मराठी नंबरची वही असं लिहिलं पोरांनी पाण्याने पुसून टाकायचं. एखाद्या पोराचं आयुष्यभराचं अक्षर सुंदर चित्रकलेची वही, याला कलरिंग केली, रांगोळी चित्र काढायचं याच्यावर लिहिलं, याला 2 काढा पाण्याने, फाटत नाही, भिजत नाही, काय नाही, लिहिलं तर पुसून जाते. तर 60ला 180ची पुस्तकं 100ला 3 आहे. 100 रुपयाचा एखाद्या पोराचं अक्षर सुंदर होईल. 100ला 3 100 रुपयाला 3 फक्त 100ला 3 ठीक आहे. चल ना पुढे मग 100ला 3 100ला 3 हे बघा मित्रांनो, चपाती बनवायचं आहे. बघा अशा चपात्या बनवतात ते, एकदम भाजून निघते त्या मशीन मधून. सकाळी पण बघायला बरं का. काय आहे नेमकं? इकडे बघा पूर्ण हॉटेलच हॉटेल आहे तिकडे. तर जरी मध्ये जरी माणूस आला तरी उशी राहणार नाही इथे. वडापाव. चला पुढे जाऊ जाऊ बघू अजून काय आहे बटाट्याचा फ्राय बनवून मुलं खातात लहान लहान, तसं बनवतात. चला पुढं काय आहे बघू. चायनीज आहे, चीज पाव भाजी ते, आणि इथं काय म्हणतो त्याला डोसा. डोसा पण बनायला चालू. चले तुम्हाला चारू घालतो. कोबी भजे, मंचुरियन, काय काय म्हणतात काय माहिती, आपल्याला नाव येत नाही त्याची. नुसते खायचेच आयटम आहेत बरं का पूर्ण. काय नाही. पाव भाजी दही झपाट्या घरे मी शेवगाव कचोरी
आता तुम्ही कचरे करतात जसं खिचडी करतात फक्त टाकायचं हे भाईकर साहेब खिचडी देसायचे केवढ्याला मशीन आहे? 450. काय आला? घरगुती लागणाऱ्या गृहिणीला वस्तू जर का पूर्ण भेटतात तिथे चिप्स टीन, फळभाज्या टीन. चला पुढे पण बघू काय काय अजून तो. स्टाइल मार्बल ग्रेनाइट किचन पेपर नीचे पानी लगा दीजिए और नीचे लॉक कर दीजिए जगह से हिलेगा नहीं गेट पकड़ेगा नहीं सर ऐसे एक ही जगह पर सब फिक्स हो जाता है सर लॉक निकाल लो एक ही मिनट में निकल जाता है मशीन एक आएगा फाइल आने के उसमें सर कुछ भी बना लो संतरा बनाओ चिक्कू एप्पल पाइनएप्पल ग्रेप्स एक ही मशीन में बनेंगे अच्छी भी कुछ मशीन का तुम्ही तुम्ही करून सर 850 रुपये 600 रुपये चॅनल आहे का तुमचं 600 तर हे बघा मित्रांनो आपले मित्र भेटलेले आहेत तिथं. तर म्हणले आम्हाला पण घ्या तुमच्या चॅनल मध्ये व्हिडिओ मध्ये. हे बघा बाहेर घेतलं. जाण्याची गरज नाही बाहेर हे लहान लेकरांना खाण्याचं बिस्किट. घरी राहते 6 महिन्याची गॅरंटी याची घरात पाहिजे झालं तुम्हाला पीस टू पीस बदलून भेटत 250 रुपयाला 100 रुपयाला लॅटर आहे 5 वर्ष चालणार लॅटर फक्त 100 रुपयाला वॉटर प्रूफ लॅटर आहे एकदम घ्यायचं 5 वर्षापर्यंत कुठलाही लॅटर घ्यायची गरज नाही आणि बघा मित्रांनो इथं शेगड्या एकदम जबरदस्त शेगडीत बरं का. तर हे बघा मित्रांनो इकडे पण आपल्या घरी लागणाऱ्या वस्तू आहेत बरं का. गमिले शेतीत लागणारे फायबरचं आहे काय ते? हो 2 वर्ष फुल गॅरंटी फायबरचा खोरा. फायबरची हो 2 वर्ष गॅरंटी म्हणतात पुन्हा. तर चला मित्रांनो फिरू फिरू खूप कटाळा आलाय बरं का आता. इतकं फिरलोत ना कुठेतरी जाऊन बसा वाटतं आता. अजून फिरायचं राहिलंय भरपूर. लय पाय दुखायला लागले ते बघा. ट्रॅक्टर कोणतं आहे ट्रॅक्टर बघा. चला शेवटला चालता चालता बघू आता एक हिंदुस्थान ट्रॅक्टर आणि तिकडे एक 1-2 जागेवर बघू जाऊन अजून. न्यू हिंदुस्थान काय होत तर मित्रांनो हे बघा कोंबड्याची किंमत जाते काय माहित पण केवढा आपला आम्ही ते वाचलंय ते कश्मीरी कसली काय माहिती आम्हाला 6-7 किलो भरून होतो. काही नसेल फोटो काढी कोंबड्याचा ग्रुप असतो काही करायला त्याचं ठेवतो मी आता त्याचं करा द्या केवढा कोंबडा आहे. शेळी बंद केलं बोकड्या का काय काय कोणती जात आहे बोकड्याची जंगलातली जात आहे वाटतं. जंगली जात काय ना ते काय उठा नाही बसले खाली का
खास आकर्षक चायनाचा बोकड, बारामतीचा कोंबडा. आणि चला आता शेवट बघत चार्जिंगच्या गाड्यात वाटतं इथं चार्जिंग गाडी, चार्जिंग बाईक. चार्जिंगच्याच आहे तिथं गाड्या. चला बरं आता फिरू फिरू कटाळा आला आता लई. परत रिक्षेत परत ट्रॅक्टर आहेत. चला मित्रांनो, घेतलं शॉर्टकट मध्ये हे करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. एक कमेंट तर करीत जा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.